जय
तो स्टँड करतो स्टँड का पाठी हालो हालो आवडे देवाचे तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार
नामाचा उच्चार रात्र दिवस तुझी माया गोपी चंद्रा तुझी माया गोपी चंद्रा आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार,
नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माला गला गोपीचंद तिला हृदय केवला वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीचे मारतम वरम पुंडरीकाय गातो वनंद समागत देशनं गमानंद गंधं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग ज्ञानेश्वरा करुणा कर तुमचा गुरुनाथ झाऊ चरी काय माझी वाणी काही माझी वारकरी संतांच्या आवडे देवासे एका प्रकार नामाचा उच्चार शरण शरण
आवडे देवासी शरण शरणवंता तुझा आत्मा आलो रामदता काही भक्ती त्याच्या वाटा मजूरता स्वता तुळशी माळा गळा गोपीचंदटीला हृदयी करुणा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी विसरू नका मज पंढरीची वारी आषाढी कार्तिके पंढरीची वारी साधन निर्धारी नाही तुळसी माला गला गोपीचंदटीला हृदयी देवदाय वैष्णवांचा एका जनार्दनी सजाचा नेम तो मध पूज्य जगी तुळसी माला गला गोपीचंद टिला जीवन वैष्णवाचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु एकनाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयातला असणारा साधा सरळ सोपा अभंग आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळा गळा गोपीचंद टिला हृदयी केवला वैष्णवांचा नाथ महाराज या अभंगामध्ये काय सांगतात अभंगात सांगतायत पण आपल्याला सांगण्यापूर्वी थोडासा पर्यार्थ देणं गरजेचं आहे आणि पर्यार्थ देणं गरजेचं आहे म्हणजे तो पर्यार्थ असा आहे की संतांच्या संगती भजन मंडळ घाटकोपर देवा यांनी आयोजित नियोजित कार्यक्रम दर वर्षाप्रमाणे चालू असलेली आपली दिंडी आज 8 वर्ष झाली आपला दिंडी सोहळा चालू आहे आणि ह्या दिंडी सोहळ्यामध्ये सांगायचं उद्देश असा की आज या नारदाच्या गादीवरती उभं राहण्याचं महत्व मला तर अजून कळलेलं नाही कारण आज या मंडळामध्ये थोर व्यक्ती आहे माझ्यासारख्या पामराला आज या नारदाच्या गादीवरती उभं केलं संतांच्या संगती भजन मंडळ आमचे मंडळाचे आधारस्तंभ हरिचंद्र महाराज दर्वे कार्याध्यक्ष आमचे ज्ञानेश्वर महाराज कदम ज्ञानेश्वर महाराज आणि आधारस्तंभ यांनी वारंवार विनंती करून मला या नारदाच्या गादीवरती उभं केलं माझा पामराय काय
पांबर आहे काही दूर पण पायाची आव्हान पायावरी. तुकाराम महाराज काय सांगतात, मज पांबर आहे काही दूर पण पायाची आव्हान पायावरी. एवढंच सामर्थ्य तुकाराम महाराज असताना ते म्हणतात, काय म्हणतात, मज पांबर आहे काही तोर पण पायाची आव्हान पायावरी. तर मी कोण आलो एवढा लागू, मला आज अभंग घेतला त्याचाच अर्थ मला कळला नाही. विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथ महाराज काय सांगतायत, आवडे देवासी तो ऐका प्रकार नावाचा उच्चार रात्रंदिवस. अभंग का निवडला आहे, मी आज कीर्तन करणार नव्हतो. आपल्या मंडळाने सर्वांनी आग्रह केला, मी काय अभ्यास केलेला नाही, मी परपंचिक माणूस असं बोलायला मला तर काय हरकत नाहीये. आणि ह्या क्षेत्रामध्ये उभं राहायचं म्हणजे त्याचा पाटा पाहिजे, त्याचा हरिपाठ पाठ पाहिजे, त्याचा काकडा पाठ पाहिजे. तो माणूस या नारदाच्या गादीमध्ये हक्काने उभा राहू शकतो. माझ्यासारखा पांबर आहे का, तरी पण आपल्या मंडळाचा आशीर्वाद, माझ्या गुरुबंधूंचा आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू आज सुभाष महाराज कदम येई पहिलं मी कीर्तन केलं सर्वांची आट्टा पहिली, तेव्हाही महाराज हजर झाले होते. आणि आज दुसरं कीर्तन आहे तेव्हाही महाराज, म्हणून आज पुण्य फला आला. तले बोत देवसा बात आता अवघे जिंदा वारले, 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 अवघे जिंदा उदलाले वाजे अवघे जिंदा वारले, अवघे जिंदा वारले, अवघे जिंदा वारले, उदलाले वाजे अवघे जिंदा भगवते भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणजे माझ्या संसारात थोडीशी चिंता, थोडी का होईना दूर झाली, मी या परमात्म्यात उतरलो. उझलले भाग्य आता अवघी चिंता वारली. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. कसं आहे, ह्या संतांचे दर्शन होण्याकरता थोडं तरी पुण्य पदरात असावं लागतं. पूर्वी जन्मात म्हणजे आई वडिलांचं कुठंतरी पुण्य. माझ्या परम मित्र भगवान महाराज असतील, महेंद्र महाराज असतील, आमचे रावण महाराज असतील, नरे महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, ही सर्व मंडळी निकम महाराज पण गेले मला कीर्तनाला होते आणि नंतर आले नाहीत. ते आता काय सांगायचं वाटतं, आपण कीर्तन कर नाही पण कीर्तनाला उभं राहिले की सर्व मंडळी जाणून राहते, म्हणून आपल्याला आनंद होतो. विठ्ठला कराल तर ती भक्ती प्राप्त होते. संसार हा परपंच केलाच पाहिजे, परपंच नाही केला तर काय भक्ती तर होणार नाही. भक्ती केली तर संसार. म्हणून नाथ महाराज सांगतात, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. भक्ति करूंगा पोट भरूं, भक्ति करूंगा पोट भरूं, संगारे काय करो, संगारे काय करो, करो
भक्ती केल्याने मोक्ष मिळे. विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. असं कसं आहे, तुळशी माळ म्हणजे तुळशीची माळ घातली नागल्यामध्ये आणि गोपीचंद तिला कपाळ लावला आणि नामस्मरण देवाचं केलं तर काय होतं, तो माणूस देवाला आवडतो. आणि वर्षातून या 2 वाऱ्या असतात, म्हणजे वर्षातून 4 वाऱ्या आहेत आपल्याला. पण आपण 4 वारे संसारिक माणूस करू शकत नाही. मग देवाने काय सांगितलंय, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. हा सांगत असे गुज पांडुरंग. ज्या 2 वाऱ्या आपण का करतो बघा, मला अभ्यास तर नाहीच, ज्ञान तर नाहीच, पण जिथून मला कळतंय तिथून मी वारी करतोय. पण वारीमध्ये मला साध्य काय झालं आणि देवाने काय मला दिलं हेही मला माहिती नाही, पण मी वारी करतो. मला आज मला भाग्यवान समजतो का, तर आज मला त्याने या संतांच्या सान्निध्यात आणून सोडलं आणि सुखी केलं. म्हणून संतांच्या संगाती मन मार्गते, संतांच्या संगाती मन मार्गते, अकरावासी पदे, अकरावासी पदे. आवडी देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. कसे देवाची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण आपण करतच नाही संसारामध्ये, आणि मग आपण हे करत असतो. म्हटलं माझं असं कामच नाही झालं, मी हे करतोय मी ते करतोय, पण मला कुठल्या गोष्टीमध्ये यशच येत नाही. अरे यश येलच कसं, का बोलतो, जावयाकडे पैसा आहे म्हणून, आणि उद्या ज्या जाती आहेत त्यांनी नेला की ते कुठपर्यंत असतात हे अजून आपल्याला कळलं नाही. फक्त आपण या संसारामध्ये माझं माझं करतो. म्हणूनच नागावतं बापानो, असं न करता आपण दरवर्षी वारीला येतो म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, म्हणजे तुमच्या पूर्वी जन्माचं पुण्य कुठंतरी तुमच्या गाठीला आहे म्हणून तुम्ही वारी करता. बाकीची करतायत का? आपण गेल्या टायमाला सर्वांना सांगितलं वारीला या, त्यातले आलेत का? आमच्या शेजारीला आषाढीला आणलं होतं. गोष्ट सांगत नाही, जोक सांगत नाही. शेजारी म्हटलं मी येतो, काय सांगतो आता? शेजारी मी म्हटलं येतो, आषाढीला आणलं, चंद्रभागामध्ये नेलं, स्नान केलं त्याने, ते आता सांगत नाही. ते म्हणतो चंद्रभागेत तुम्ही स्नान करता हे पवित्र नाही म्हणतो. बोलो तुला चंद्रभागा काय तेच कळायला नाही. बोलो पुंडलिक तिथं स्नान करतोस ना, इथून जा पुंडलिकाचं दर्शन घे, मग तुला कळलं. पुंडलिक आणि आई बाबाचा सर्वांना ज्ञान आहे. आई वडिलांचा छेद केला असताना एवढं पाप झालं त्याच्या डोक्यावरती, पाप एवढं झालं, शेवटी तो भीमातीच्या तीरावरती आला. भीमातीच्या नदीच्या तीरावरती आला आणि तिथे बसला होता. आई वडील एक साईडला होते, तिथे बसला होता. का सांगतो? पंढरीचा महिमा आहे म्हणून थोडंसं सांगतो. आणि तिथून 2 स्त्रिया गेल्या. ते कुंडी चित्र झोपडी होती, ते थोडस ऋषींचं नाव सांगतो. ती झोपडीमध्ये त्या स्वामींची झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये 2 स्त्रिया गेल्या. जाताना त्या कालखोटा होत्या आणि कालखोटा असताना त्या स्त्रिया आतमध्ये गेल्या. आतून बाहेर आल्यानंतर त्या विश्वसुंदरी झाल्या.
सांगायचं कारण काय तात्पर्य विश्वसुंदरी झाल्या का त्या बाहेर आल्या तर पुंडलिकाने विचारलं अरे तुम्ही तर काल्या एकदम कुठं होतं आतमध्ये जाऊन बाहेर आले तर एवढं कसं काय विश्वसुंदरी झाल्या ते पण एका क्षणात. तेव्हा पुंडलिक म्हटला मी आतमध्ये गेलो आणि आतून बाहेर आलो. त्या स्त्रिया म्हटल्या आम्ही जेव्हा तुम्ही चंद्रभागेमध्ये येता ना चंद्रभागा नव्हती ती भीमा नदी होती. सर्वजण आपण सकाळी जातो स्नान करतो आणि येतो असे भाविक येतात तिथे स्नान करतात पण ते वाईट कर्म करून आलेले असतात. आपल्याकडून पण वाईट कर्म झालेले असतात न कळत न चुकत आणि ते कर्म आपण भीमा नदीमध्ये तेव्हा स्नान करत होतो आणि ते स्नान केल्याने ते उतरले त्याच्यामध्ये. भीमा आणि गोदा या दोन नद्या होत्या. त्या नद्या बाहेर आल्या तेव्हा त्या बऱ्याच झाल्या. मग पुंडलिकाला त्यांनी सांगितलं बघ हे तुमचं पाप आमच्यामध्ये उतरतं ते शुद्ध करण्याकरता त्या झोपडीमध्ये त्या ऋषींच्या झोपडीमध्ये गेलो होतो. मग एवढं ऐकून पुंडलिक त्या स्वामींच्या झोपडीजवळ गेला. कुकुट स्वामींच्या झोपडीचा दरवाजा ठोकवला. कुकुट स्वामींनी काय सांगितलं कोण आहे रे तर मी आहे का तर मला तुमचं दर्शन घ्यायचंय. कुकुट स्वामींनी काय सांगितलं अरे तू जा तू पापी आहेस माझं दर्शन तुला भेटणार नाही. मग पुंडलिक म्हटलं मला काय करावं लागेल माझं पाप घालवायचं असेल तर मला काय करावं लागेल. तेव्हा काय सांगितलं जा तुझ्या माता पित्याची सेवा कर. आणि तोच पुंडलिक मागे फिरला आणि भीमात्रीच्या तटावरती आई वडिलांची सेवा करू लागला. आई वडिलांची सेवा करत असताना पांडुरंग त्यांच्या दर्शनाला गेले. पांडुरंगाने पुंडलिकाला सांगितलं अरे पुंडलिका मी तुझ्या दर्शनाला आलो दर्शन द्यायला आलो तुला तुझ्याशी मला संवाद साधायचे मला तुझ्याशी बोलायचे. पुंडलिकाने काय सांगितलं बळे तू देवासी तू देवाचा देवासी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला माझ्या वडिलांची सेवा करायची आहे. माझ्या वडिलांची सेवा झाली की मग तुमच्याशी मी बोलायला येईल. बराच काळ माझ्या वडिलांची पेराची सेवा माझ्या वडिलांची पेराची सेवा तुझी चरण सेवा तुझे चरण सेवा माझ्या वडिलांची तुझे चरण सेवा चरण सेवा तुझी चरण सेवा साधवया. पुंडलिक काय म्हणतात विठ्ठला देवा मी माझ्या वडिलांची सेवा करतोय आई वडिलांची सेवा करत आहे. माझ्या आई वडिलांची सेवा झाली ना की मग तुझ्याशी मी गप्पा गोष्टी संवाद साधेल. पांडुरंग बराच काल उभा राहिला. आताच माझ्याशी बोलल मगच माझ्याशी बोलल असा 1-2 तास गेला. बराच काल गेला पण पुंडलिकाने काय पाठी बघितलं नाही. तेव्हा देवाने पुन्हा आवाज दिला अरे पुंडलिका मग मी उभा कुठे राहू. तेव्हा त्यांनी काय केलं डाव्या हाताने बीट उचलली. त्यांनी बघितलं नाही का बीट आहे की दगड आहे पण ती उचलली आणि जी भिरकवली ती चंद्रभागेमध्ये पडली. ते आपल्या आरतीमध्ये सांगतात एवढे 28 काय ते
संतांनी लिहिलं की एवढ्या त्या विठेव म्हणजे आपण नव्हतो एवढ्या म्हणजे एवढ्या ती येऊ गेली असतात तेव्हा पुंडलिकाने ती वीट फेकली आणि ती वीट कुठं पडली चंद्रभागा तेव्हा ते नाव चंद्रभागा झालं पहिली भीमा केली होती आणि नंतर पंढरीची वारी चालू झाली पण ती पंढरीची वारी पहिली कुणी चालू केली तर ती वारी शंकराने चालू केली संत मंडळी होते देवाचे 10 अवतार आता मी सांगू शकत नाही मी 2 अवतार सांगू शकतो कसं राम अवतारामध्ये आपण तुम्ही झाले रामराजे आम्ही होतो वानराचे पूजे 8व्या अवतारामध्ये काय सांगितलं तुम्ही होतो रे गोपाल होतो रे गोपाल म्हणजे कृष्णाच्या द्वारकेमध्ये जे गोपिका होते ना तेव्हा ही संत मंडळी होती आणि संत मंडळी म्हणून तुम्ही होता रे आम्ही कसं आहे देवाला संतांनी विचारलेलं आहे देवा तरसी अवतार देवा तरसी अवतार देवा तरसी जसे एकनाथ महाराजांनी पण परपंच करून परमार्थ केला तुकाराम महाराजांनी पण तुकाराम महाराजांना काय कमी होतं का तुकाराम महाराज सेठ होते सावकार होते तरी पण त्यांनी त्या संसारावरती लाथ मारली आणि परमार्थ पकडला म्हणून आज तुकाराम महाराजांचं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकाराम महाराजांचं नाव एकनाथ महाराजांचं नाव ज्ञानेश्वर महाराजांचं नाव हे आजमर राहणार आहे विठ्ठल आवडे देवाशी एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस ऋषीमाला गला गोपीचंद टिला हृदय केवला वैष्णवांचा काय कार्यक्रम आपला लेट झालेला आहे काली आपल्याला आराम भेटलेला नाही दगदगीच आहे आपल्याला आता डोक्यात थोडं यायला लागलेले नारळाच्या गादीवरती उभं राहिलं ना मग अशी उभं राहिलं तेव्हा डोक्यात काही नव्हतं आता येते पण तसं आता येत गेलं तर आपल्याला जास्त टाईम जाईल म्हणून आपल्याला आज जास्त टाईम नाही घेता उद्या आपलं कार्यादिवसांचं कीर्तन आहे एकादशी निमित्त मग ते कीर्तन आपण लवकर उभं करू आणि त्याचा आनंद आपण 12 वाजेपर्यंत घेऊया Kumar
आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माला गला गोपीचंद टिला, हृदय कैवला वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आवनारी, एका जनार्दनी ऐसा त्याचा नेम, तो देव समान पूज्य जगी. काय मी साधा श्यामपूर माणूस आहे आणि आज तुम्ही त्याला मोठा मोठा थोडा संतांच्या सान्निध्यात आणून परक्यात आणताय हे माझं परमभाग्य समजतो. माझ्या आईवडिलांची आणि खरी माझ्या पत्नीची ही कृपा आहे. हा. बोला म्हणजे काय लाज कशाला? आज मी या क्षेत्रात नसतो होतो, एवढा मी रागीट होतो, मग बाकी वाईपण नव्हतो, पण संतांच्या सान्निध्यात आणायचं माझ्या पत्नीने काम केलं. पत्नीने केल्यानंतर ही दोन महान व्यक्ती भेटले आणि त्यांनी तर भर टाकून मला इथं आणलं आणि मोठं केलं. मी माझं भाग्य समजतो. आणि या माय माऊली कसं काय होईना वेडा वाकडा बोले हां, आणि या माय माऊलीने आज ते दोन शब्द माझं वेडे ऐकलं आणि जर काय वाकडे शब्द केले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे चांगलं आलं असेल माझ्या मुखातून ते माझ्या गुरूंचं, माझ्या या परम सर्व मित्रमंडळी त्यांचं समजा आणि मी सेवेला पूर्ण विराम होतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम एक जनार्दनी ऐसा दिलदाने, एक जनार्दनी ऐसा दिलदाने, एका जनार्दनी ऐसा परम
एका जनार्दने तू देव परम पूजा जगे तू देव परम पूजा देवा तुझ्या चरणी काय सांगायचं गरज माहिती का? आज आपण वारीला येतो, वारीचं फळ काय ते तुम्हाला थोडक्यात पाठीच देतो तुम्हाला. बघा, आज आमच्या वारीमध्ये नवीन नवीन येतात, नवीन जातात, परत येतात. 8 वर्ष झाले, काहीतरी त्यांनी मार्गदर्शन घेतलं, मार्गाला लागले, पण 3च महिन्यात वारकरी झाले आमच्यामध्ये. आषाढीला आला आणि आता 3रा महिन्याचा झाला, मी आता 4था महिन्यात चालू झाला. आषाढीला अचानक आला. आम्ही काय सांगतोय, अभिमानाने सांगतोय, आम्हाला कुणालाही बोलणार नाही. आमची गाडी निघाली, गाडी टाळी घेऊन बसला.
आणि गाडी त्याला आणि त्याचं भाग्य समजायचं की त्याला सीट पण भेटली. आम्ही 6 जण उभं. आम्ही त्यालाही म्हटलं नाही तू का बाबा आलास, आम्हाला सांगितलं. आला तो आला, गाडीत बसला, मग इथं आला, इथे बोलला नाही, डायरेक्ट माली घेतली. आणि आता 4था महिना नाही होऊन त्यांनी येताना गाडीमध्ये चालीमध्ये रागामध्ये भूप रागामध्ये 2 आपण म्हटले. आम्ही आज 27 वर्ष झालं बारी करतोय, आम्हाला गाता येत नाही. याचा अभिमान आम्हाला वाटतो. अमर जाधव हे आमचे वारकरी, असं मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की देवा आमच्या संगे आम्ही एडे वाटुळे तुझी लेकर आहोत. आम्ही मोठ्या संतांसारखं नाही का मोठ्या कलाकारांसारखं नाही, हे आज जे राबवलंय कुणाच्या जीवावरती नाही की बाबा कोण येईल आणि मग तो काय म्हणत नाही, काय तुम्ही खेळावं करताय, काय बुजगण करत. आम्ही अजिबात घाबरत नाही. आम्हाला जे करायचं ते आम्ही करतोय. आमच्या महेंद्रबाबांनी सांगितलंय तुम्ही व्हाले पुढे, आम्ही मागा. त्यासाठी आम्हाला काही कमी पडत नाही. एवढा आज बघितला तुम्हाला वाचता येते, तुम्ही भलेवटी बघितल्यात. बघा कुणाच्या वारीला 10 पंक्ती भेटतात का, आज आपल्या वारीला 12 पंक्ती भेटल्या. हा देणगी स्वरूपात पण भेटलं का. आम्ही मनापासून त्याची सेवा करतोय आणि आमच्या वारीला जो येईल त्याचं जीवन सुफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय ज्ञानदेव